नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर आज आपण पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. अर्थात सीईटी बीएड एंट्रन्स एक्झामच्या संदर्भात जेव्हा आपण 3 मुद्द्यांचा विचार करत होतो, त्यामध्ये मेंटल ॲबिलिटी असेल किंवा जनरल नॉलेज असेल किंवा टीचर्स ॲप्टिट्यूड असेल, तर आजचा व्हिडिओ जो आहे तो टीचर्स ॲप्टिट्यूडच्या संदर्भात मी घेऊन आलेलो आहे. जे विद्यार्थी बीएड सीईटीचे एक्झाम्स देणार आहे, एंट्रन्स एक्झाम, त्यांच्यासाठी किमान हे 5 ते 6 पार्ट जे आहे ते अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावू शकतात. हे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, की या प्रश्नामध्ये एक प्रकारे शिक्षक होण्यासाठीचा तुमचा कल कितपत प्रायोगिक तत्वावर योग्य आहे तुमच्या विचारांच्या दृष्टिकोनातून, तर ही अभिवृत्ती, हा ॲटिट्यूड त्या ठिकाणी चेक केला जाणार आहे. तर चेक करूनच नंतर तुम्हाला जर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं जर बरोबर देत असाल तर एक प्रकारे तुम्ही त्यामध्ये पास होऊ शकता. हा एक महत्त्वाचा भाग. आता टीचर्स ॲप्टिट्यूड मध्ये काय चेक केलं जातं? एक आहे कीन इंटरेस्ट ऑफ युअर सब्जेक्ट, म्हणजे तुमच्या फील्डच्या संदर्भातला तुमचा जो इंटरेस्ट आहे, तो कीन इंटरेस्ट आहे, तो कितपत आहे हा चेक केला जातो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा वर्गाचे नेतृत्व करणारे असतात, जेव्हा एक लिडरशिप तुमच्यामध्ये असते त्या वर्गासाठी, तर ते नेतृत्व गुण तुमच्यामध्ये किती प्रकारने आहे. एखादी सिच्युएशन, एखादी परिस्थिती, एखाद्या प्रश्नांच्या माध्यमातून ती चेक केली जाते. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा आहे की चेंजेस इन सोसायटी, अवेअरनेस, समाजामध्ये काय बदल होत आहे किंवा कोणते बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे, या संदर्भातला अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे. बाहेरच्या जगामध्ये शिक्षणाच्या संदर्भात आणि समाजाच्या संदर्भात काय चेंजेस होत आहे याचा अवेअरनेस त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचं की जे कम्युनिकेशन जे आहे, संवाद जे आहेत, ते सुद्धा एक प्रभावी असणं अपेक्षित आहे. त्यासोबतच एक प्रोफेशनल कमिटमेंट जी आहे ती सुद्धा या ठिकाणी अपेक्षित धरलेली आहे. तर ही सगळ्या प्रश्नांचं एक प्रकारे प्रेझेंट करण्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की बरेच विद्यार्थी छोटी छोटी गोष्ट असतात मात्र चुकतात. तर या प्रकारचा अनुभव, या प्रकारचे प्रश्न जे व्हिडिओमध्ये मी पुढे दिलेले आहेत, तर हे तुम्हाला नक्कीच परिपक्व किंवा विचारांशी बांधिलकी असणारे एक समज जी आहे ती अधिक दृढ करू शकतात. त्यामुळे अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नाही, तर वेगवेगळ्या एज्युकेशनल अपडेटसाठी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तो पाठवा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा बेल आयकॉन जो आहे तो सुद्धा ऑन असणं आवश्यक आहे. जर ते ऑन असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन ताबडतोब मिळत जातील. चला तर आपण पुढच्या प्रश्नांमध्ये, पुढच्या स्लाइडमध्ये काय दिलेलं आहे त्याची माहिती आपण पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, अध्यापन शिक्षणाची प्रक्रिया मूलभूतपणे इथे पूर्ण केली जाते. तर ऑप्शन दिलेले आहे शाळा, समाज, वर्गखोली आणि घर. तर याचं उत्तर जे आहे प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, कारण टीचर ॲप्टिट्यूड, की तुमचा त्या संदर्भातला कल कसा आहे हे चेक करणारी ही परीक्षा तुमची राहणार आहे. त्यामुळं तुमचा ॲटिट्यूड किंवा ॲप्टिट्यूड त्या दृष्टीनेच विचार करणं अपेक्षित आहे, असं या प्रश्नपत्रिकेचा किंवा प्रश्नांचा मूळ उद्देश आहे. तर कुठे होते शिक्षणाची मूळ प्रक्रिया जी आहे मूलभूतपणे कुठून सुरू होते? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे सी, अर्थात वर्गखोली. बरेच विद्यार्थी शाळा देऊ शकतात, मात्र वर्गखोलीतून जिथे प्रत्यक्ष अध्यापन सुरू होतं तिथूनच ही मूलभूतपणे प्रक्रिया सुरू होते, असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कसे वागावे? एक मित्रासारखे वागावे का, वडिलांसारखे वागावे का, किंवा सामान्यपणे किंवा वरिष्ठांसारखे? तर एक आहे विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थी तेव्हाच तुम्हाला अडचणी किंवा समस्या सांगू शकतो जेव्हा तुम्ही त्याचा एन्व्हायरमेंटचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकतात. जोपर्यंत तुम्ही खूप परिचित त्याला होऊ शकत नाही तोपर्यंत बऱ्याचशा अडचणी शैक्षणिक विद्यार्थी विचारू शकत नाही. त्यामुळे एका मित्रासारखं बिहेवियर जे आहे त्या ठिकाणी राहणं अपेक्षित आहे, जेणेकरून कम्युनिकेशनाची जी प्रक्रिया आहे ती सहज आणि सोपी होऊ शकते. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं जे उत्तर आहे ते ए असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, या पद्धतीचा विचार करताना शब्दांच्या भाषेची आवश्यकता नसते. जसं आपण बोलतो त्या पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणजे शब्दांमध्ये उतारू शकतो. मात्र अशी कोणती गोष्ट आहे, असा कोणता विचार आहे की ज्याला शब्दांची गरज नसते किंवा भाषेची गरज नसते? एक आहे संकलनात्मक विचार, कल्पनाशील विचार आणि सहकारी विचार आणि समजूतदार विचार. आता एक गोष्ट लक्षात घ्या की संकल्पना जर मांडायची असेल तर ती शब्दामध्ये विचारांना मांडता येते. सहकारी विचार जर असेल तर सहकाऱ्यांशी आपण बोलून आपण दाखवतो. आपण किती समजदार आहोत किंवा किती हुशार आहोत हे बोलण्यातून कळत असतात, म्हणजे बोलणं हे आपण शब्दांमध्ये मांडू शकतो. मात्र जर आपल्याला कल्पना करायची असेल तर कल्पनेचे विचार हे डोक्यांमध्ये सुरू असतात आणि त्यामुळे ते भाषेमध्ये तंतोतंत आपण आणू शकत नाही. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते बी असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, शिक्षकांचे सर्वात महत्त्वाचे काम काय?
अध्यापन कार्याचे आयोजन करणे, मुलांची काळजी घेणे, वर्गात व्याख्यान देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे. आता बरेचसे काम जे आहे ते कदाचित समर्पकपणे वाटत असतील, परंतु तरीही आपल्याला प्रॉपरनेस खूप जवळ जाणारा जो भाग आहे तो कोणता आहे याचा विचार करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे ए, अध्यापन कार्याचे नियोजन करणे, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, पर्यावरण शिक्षण शाळेतच शिकवावा लागेल म्हणजे शिकवायला हवे, कारण एक आहे परिणाम पर्यावरण प्रदूषणावर होईल, वातावरणापासून आपण सुटू शकत नाही, जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यातून शिक्षकांना नोकरी मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ज्या परिवेशात राहतो त्या परिवेशामध्ये पर्यावरण हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पर्यावरण हे आपल्या सोबत असतं, म्हणून हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर याचं उत्तर जे आहे ते सी असं या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवणे अधिक चांगले कारण. आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की या संदर्भातले काही शैक्षणिक प्रक्रियाची ओळख तुम्हाला असणे आवश्यक आहे. काही प्रयोगात्मक बाबी, काही शैक्षणिकदृष्ट्या असणारे तुमचे स्वतःचे अनुभव या ठिकाणी तुम्हाला काम येणार आहे. त्यामुळं मातृभाषेतूनच शिकणं अधिक चांगलं. त्याचं कारण काय? हे मुलांना नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत करते, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवते, हे शिकणे सोपे असते, हे बौद्धिक विकासात उपयुक्त असते. आता बऱ्याच अंशी सगळे प्रश्न जरी सेम वाटत असले तरीही आपल्याला या ठिकाणी प्रॉपर उत्तर शोधायचं आहे. हे मुलांना नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत करते, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे, विद्यार्थी घराकडून ज्या परिवेशात शाळेत आलेला असतो त्या ठिकाणी असणारी भाषा आणि वर्गामध्ये चालणारी भाषा जर वेगवेगळी असेल तर आकलन क्षमतेमध्ये खूप मोठा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे मुलांना नैसर्गिक वातावरण शिकण्यास मदत करणे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, खाली दिलेल्या चारही व्यवसायात तुमची निवड झाली आहे तर तुम्हाला कुठे जायला आवडेल? एक, सैन्य, पोलीस, व्यवसाय आणि शिक्षक. आता इथे एक महत्त्वाची चेकिंग तुमच्या माइंडची सुरू आहे, कारण ही शिक्षक अभिवृत्ती आहे. ज्या व्यवसायाप्रती तुमचा कल नसेल तिथे तुम्ही काम करू शकतात का हे सुद्धा या माध्यमातून चेक केलं जाऊ शकते. आता सैनिक, पोलीस, व्यवसाय हे जरी भावनिकदृष्ट्या किंवा विचारांच्या खूप जवळ असले, मात्र तुम्ही आता परीक्षा कोणती देत आहात तर शिक्षकी, तर ही ॲप्टिट्यूड ओळखणारी आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ती डी असं दिलेलं आहे की शिक्षक पेशामध्ये जायला आवडेल, हे उत्तर या ठिकाणी देणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, फलक लेखन करताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? चांगले लेखन, लेखी स्पष्टता, मोठे अक्षर लिहिणे, छोटे अक्षर लिहिणे, हे सर्व जरी बरोबर असले तरीही फलक लेखन करताना काही तत्वे जी आहेत ती पाळावी लागतात. याचा अर्थ असा की चांगलं लेखन, गुड रायटिंग हा त्याचा महत्त्वाचा एक भाग आहे. गुड रायटिंग जेव्हा येतं तेव्हा लेखी स्पष्टता, मोठा अक्षर, छोटे अक्षर हे सर्व त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येतात, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर आहे ते ए अर्थात चांगले लेखन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आपल्या वर्गामध्ये आता एक ॲप्लिकेशन बेसिस वर आधारित आहेत की तुम्ही तुमच्या नॉलेजचा इम्प्लिमेंटेशन करताना सकारात्मक विचार कसा करता, हा टीचर ॲप्टिट्यूड जे आहे त्या क्वेश्चन मागला हा हेतू आहे. आपल्या वर्गामध्ये एक विद्यार्थी उशिरा येतो, मग तुम्ही काय कराल? समजा तुम्ही वर्गातले शिक्षक आहात आणि एक विद्यार्थी उशिरा वर्गात येतो, तुम्ही काय कराल? एक, पालकांना कल्पना द्याल, कारण जाणून घ्याल, शिक्षा कराल, थोडा वेळ दुर्लक्ष कराल. दुर्लक्ष करता येत नाही कारण त्या वर्गाचे नेतृत्व तुम्ही करत असतात. शिक्षा करू शकत नाही कारण कायद्याने बंदी आहे, हे 2 डिलीट झाले. पालकांना कल्पना द्याल. आता प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही पालकांना कल्पना देऊ शकत नाही, मात्र या ठिकाणी हे ऑप्शन असू शकतं की तुम्ही कारण काय येण्याचं तर ते जाणून घेऊ शकता आणि ते दूर करण्याचा प्रयत्नही करू शकता. हा सकारात्मकता दृष्टिकोन जो आहे तो तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये दिसून येणं अपेक्षित आहे, कारण यासारखेच काही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये MSCET BEdच्या विचारले जाणार आहे. त्यामुळे एक प्रकार कोणता आहे, कदाचित हेच प्रश्न येतील असेल तर मी दावा करत नाही, मात्र या पॅटर्नचा, या पद्धतीचे जर प्रश्न असतील तर आपला व्ह्यू काय असला पाहिजे हा सुद्धा हेतू या माध्यमातून डेव्हलप करणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, एका शिक्षकांमध्ये गंभीर दोष आहे की तो किंवा ती शारीरिक रूपाने ती विकलांग आहे, आर्थिक व सामाजिक स्थितीत ती कमजोर आहे, कमजोर व्यक्तिमत्व तिचं आहे आणि अपरिपक्व मानसिक विकास आहे. एक वेळेस अनेक अपंग शिक्षक जे आहे, विकलांग शिक्षक जे आहे ते शिकवताना आपल्याला दिसतात. आर्थिक आणि सामाजिक स्थिती जी आहे ही कालांतराने सुधारणारी असते किंवा त्याचा काही इम्पॅक्ट इथे होत नसतो. कमजोर व्यक्तिमत्व हा काही त्याच्या हातातला भाग नाही आहे, जो तो जसा आहे तसा आहे. मात्र जर इमॅच्युरिटी असेल, अपरिपक्वता असेल मानसिकदृष्ट्या, तर ही एक गंभीर दोष शिक्षकांमध्ये असू शकतो, हा त्याचा सरळ आणि साधा अर्थ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे,
एक यशस्वी शिक्षक कोणाला म्हणू शकतो? हू कॅन कॉल अ सक्सेसफुल टीचर? एक आहे विद्यार्थ्यांचे योग्य संपादन होत असेल तर, शिक्षकांचे व्यक्तिमत्वांचे योग्य गुण, शिक्षकांचे योग्य अध्यापन असेल तर, आणि शिक्षकांचे चारित्र्य योग्य असेल तर. आता विचार करा विद्यार्थी मित्रांनो, की हे सगळे सगळे योग्यच आहे, मात्र तरीही यशस्वी शिक्षक असा हा शब्दप्रयोग केलेला आहे. आता यशस्वी शिक्षक याच बाउंड्रीमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात एक महत्त्वाचं या ठिकाणी पडतं, की शिक्षकाचं योग्य अध्यापन असलं पाहिजे. कारण शिक्षकाचा व्यवसाय, शिक्षकाचा धर्म हा आहे की त्याला अध्यापन व्यवस्थित करता येणं अपेक्षित आहे. त्यामुळे जर अपेक्षित अध्यापन जर केलं तर विद्यार्थ्यांचे संपादन आपोआप होऊ शकतं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चं जे उत्तर आहे ते सी असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, वर्गात विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल? एक आहे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे, लेखन फलकाचा वापर वाढविणे, विद्यार्थी शिक्षक चर्चा करणे, आणि सतत एक नवीन गोष्ट विद्यार्थ्यांसमोर मांडणे किंवा सांगणे. आता वर्गामध्ये तुम्ही आहात, तुम्ही नेतृत्व करत आहात, आणि विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट जर आपल्याला इन्क्रीज करायचा असेल, वाढवायचा असेल, तर आपल्याला त्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. कारण सहभागाद्वारेच विद्यार्थी जास्त अलर्ट होत असतो. त्यामुळे प्रश्न विचारणे व त्याचा सहभाग नोंदवणे हाच एक उद्देश या पाठीमागे आपण ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, बहुतेक पदवीधर विद्यार्थ्यांना अध्यापन व्यवसाय आवडतो कारण? आता बरेच तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले आहात, त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला बी एड किंवा इतर काही कोर्सेस जे आहे शिक्षकी पेशांमधले ते तुम्हाला आवडतात. त्याचं कारण दिलेलं आहे. पदवीधरांना यात रस असतो, या व्यवसायात जबाबदारी कमी असते, या व्यवसायात अधिक सुट्ट्या असतात, या व्यवसायात उत्तम पगार मिळतो. आता जबाबदारी कमी असते म्हणून आपण घेतो अशातला भाग नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण भरपूर कामे असतात. या व्यवसायात अधिक सुट्ट्या असतात अशातला काही भाग नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण सुट्ट्या घेऊन कधीही जॉब निवडला जात नाही. या व्यवसायात पगार उत्तम मिळतो, हाही या ठिकाणी दुय्यम भाग आहे. पगार आणि सेवा ही आपापल्या जागेवर असते, त्यामुळे पगार मिळतो म्हणून तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. तर प्रश्न क्रमांक ए जे आहे किंवा ऑप्शन क्रमांक ए जे आहे, पदवीधरांना यात रस असतो. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, जर तुम्ही त्याप्रती जर तुमची बांधिलकी असेल, तरच तुम्ही त्यांना त्या व्यवसायामध्ये जाऊ शकतात, असा याचा साधा आणि सरळ सिंपल अर्थ आहे. आता प्रश्न क्रमांक 14 आहे, शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. उद्दिष्ट म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट असला पाहिजे, एक एम असला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हे तर असतोच. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी तयार करणे हेही त्या ठिकाणी असतं. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती वाढवणे हेही असतं, आणि विद्यार्थ्यांना परीक्षा तयार करणे हेही असतं. पण ॲक्च्युली मुख्य उद्दिष्ट, एम ऑफ एज्युकेशन, एखाद्या साक्षरतेचं आपण म्हणूया किंवा बेसिक एज्युकेशनचं एम काय, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच आहे, परंतु बेसिक एम काय ते आपल्याला ओळखता येणं अपेक्षित आहे. कारण शिक्षण घेणं किंवा घेतले जावे ही प्रक्रिया जरी 4 वर्गातली किंवा शाळेतली असले, तर त्याच्या बाहेर जाऊन विद्यार्थी काय करू शकतो? कारण ते शिक्षण त्याला काम आलं पाहिजे. म्हणजे काम आलं पाहिजे म्हणजे कशासाठी उपयोगात आणलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक जीवनासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे. हा उद्देश जो आहे या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 14चं जे उत्तर आहे ते बी असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते. शाळेला जर आंतरराष्ट्रीय समर्थन असेल, शिक्षणाचा दर्जा योग्य असेल तर, शाळेत पायाभूत सुविधा असेल तर, आणि शाळेला आर्थिक तरतूद उत्तम असेल तर, ह्या सगळ्या पूरक बाबी झाल्या विद्यार्थी मित्रांनो. जर शाळेत शिक्षणाची गुणवत्ता जर वाढवायची असेल तर त्या शिक्षकाला योग्य प्रकारे ज्ञान असलं पाहिजे, योग्य प्रकारे त्याला शिकवता आलं पाहिजे, त्याला दैनंदिन व्यवहारात आकलन क्षमता त्याची सदृढ असली पाहिजे. याचा अर्थ असा की शिक्षणाचा दर्जा जो आहे जर उत्तम असेल तर चांगले शिक्षक निर्माण होऊ शकतात, आणि त्या माध्यमातून जेव्हा ते विद्यार्थी शाळेत जातील तेव्हा शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता ॲटोमॅटिक वाढेल, असा त्याचा अर्थ आहे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 15 जो आहे त्याचं उत्तर जे आहे बी, शिक्षणाचा दर्जा योग्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. तर ही होती सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 15, जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये कीननेस इन एक्झिस्टिंग नॉलेज, तुमच्या नॉलेजमध्ये तुम्ही काय अधिक आंतरिक प्रोत्साहित करू शकता त्याचं उत्तर देऊ शकता, हा त्याचा अर्थ आहे. लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व गुण तुमच्याकडे आहे का? अवेअरनेस अँड चेंज इन सोसायटी, समाजामध्ये चालणारे बदल जे आहेत त्या संदर्भात तुम्ही अवेअरनेस आहात का? आणि कम्युनिकेशन, प्रोफेशनल कमिटमेंट, तुमच्या प्रोफेशनलिझम आहे का आणि त्याचं कमिटमेंट या ठिकाणी आहे का, हेच या माध्यमातून चेक करण्याचा प्रयत्न होता. तर ही सर्व प्रश्न जी आहे ती टीचर्स ॲप्टिट्यूडशी संबंधित होती. तर ही होती सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो केवळ तुमच्यासाठी तयार केलेली. या संदर्भातले काही कॉमेंट्स असतील, काही संभाषण असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या कम्युनिकेशन किंवा कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता. मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर जे आहे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे, आणि पुन्हा एकदा नवीन अपडेट तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येणार आहेत. परंतु एक सूचना आहे की या प्रकारचेच अनेक व्हिडिओज मी या चॅनलवर तयार केलेले आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, अशा सर्वांना माझी विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा,
शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. चला तर पुन्हा एकदा एक नवीन अपडेटसाठी मी तयार होणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.